वाल्मिक कराड मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये लपल्याचा संशय। वाल्मिक कराडचं शेवटचं लोकेशन ट्रॅक झालंय आणि हे लोकेशन उज्जैन असल्याचं समजतंय। उज्जैनमधून वाल्मिक कराडनं सोशल मीडियावर फोटो अपलोड केलेले आहेत। एक अपडेट नवी या सगळ्या संदर्भात समोर येते। ही दृश्य आहेत, फोटो पुढारी न्यूजच्या हाती लागलेले आहेत। दृश्यामध्ये उभा असलेला वाल्मिक कराड आपल्याला पाहायला मिळतोय। आरोप आहेत प्रचंड, मागच्या अनेक दिवसापासून फरार असलेला हा व्यक्ती आहे, ज्याचं लोकेशन आता ट्रॅक झालंय। उज्जैनमध्ये वाल्मिक कराड असल्याचं समजतंय। तो तिथे लपून बसला होता आणि हे फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेले आहेत, त्याद्वारे त्याचं लोकेशन ट्रॅक झालंय। हे लोकेशन उज्जैन असल्याचं समजतंय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, हे फोटो वाल्मिक कराडनंच पोस्ट केलेले आहेत असं समजतंय। पोलीस आता कशा पद्धतीने पुढची चक्र फिरवतात? स्वतः वाल्मिक कराड यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडियावरती पोस्ट केलेला आहे। 11 तारखेचा हा फोटो आहे। शेवटचं लोकेशन त्यांचं उज्जैन आहे, मध्य प्रदेशचं उज्जैन महाकालेश्वर मंदिरातला हा फोटो आहे। त्यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारी देखील त्या दिसत आहेत। 5 ते 6 जण या फोटोमध्ये आहेत आणि हा फोटो त्याचा शेवटचा लोकेशन समजला जातो। त्या अनुषंगाने आता पोलिसांनी आपले तपास सुरू केलेले आहे। असं देखील म्हटलं जात आहे की आज ते कुठल्याही क्षणी पोलिसांसमोर शरणागती पत्करू शकतात। आपण पाहतो की गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या गुन्हा दाखल झाल्यानंतर पासून ते फरार आहेत। अजूनही पोलीस त्यांचा शोध घेत आहे। मात्र आता नवीन अपडेट अशी मिळत आहे की त्यांचं शेवटचं लोकेशन हा उज्जैन आहे आणि आज ते कुठल्याही क्षणी शरणागती पत्करू शकतात, अशा देखील चर्चा सुरू आहेत। सचिन, आज कुठल्याही म्हणजे पुढच्या काही तासांमध्ये खरं तर वाल्मिक कराड शरण येणार पोलिसांना असं म्हटलं गेलं होतं, तर त्याबाबतचे काय तपशील आहेत आणि वाल्मिक कराडच्या आजूबाजूला जे कोणी उभे असलेल्या व्यक्ती दिसतात त्या नेमक्या कोण आहेत? त्या सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा सहभाग आहे का? नाही, त्यांचा सहभाग नाही, मात्र त्यांचे ते सहकारी आहे, कार्यकर्ते आहे आणि जवळचे त्यांचे ते कार्यकर्ते सर्व आहेत। आणि आपण पाहिलं की 2 ते 3 तासांमध्ये ते पोलिसांसमोर शरणागती पत्करणार आहे। मुख्य आरोपी आहे वाल्मिक कराड हे या खंडणी प्रकरणातील आणि गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अटकेची मागणी जोर धरत आहे। तातडीने आरोपींना का अटक केली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता, मात्र आता शरणागती पत्करणार आहे वाल्मिक कराड असं या ठिकाणी चर्चा सुरू आहे। पुढील काही तासांमध्ये ते बीड पोलिसांसमोर हजर होतील अशा देखील शक्यता व्यक्त केली जात आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।